ओम साईराम. माझ्या प्रिय भगवत भक्तांनो, काल स्वभाव या विषयावर खूप काही जणांचे फोन आलेत. सांगितलं, महाराज, स्वभावात माणसाचं परिवर्तन असला तर सर्व काही शक्य असतं जीवनात. आणि काल तुम्ही जी शिकवण भक्तांना दिली, भगवत भक्तांना, त्या माध्यमातून अनेकांची डोळे उघडलीत. त्यांना कुठेतरी वाटलं की निश्चितच स्वभाव इतका महत्त्वाचा असतो का माणसाला पहिलं तरी जाण्यासाठी. अनेकांनी आपल्यात परिवर्तन करण्यासाठी ते तत्पर आहेत आणि करतीलही. साई परमेश्वराचा आशीर्वाद सर्व भक्तांशी सदैव पाठीशी राहो हीच प्रार्थना करतो. चला तर मग आज आपण चिंता म्हणजे काय या विषयाकडे जाणार आहोत. चिंता तुम्हाला आहे, चिंता मला आहे की उद्याचा एपिसोड भक्तांपर्यंत पोहोचवायचा आहे, त्यांना त्यातनं मार्गदर्शन द्यायचं आहे. प्रत्येक व्यक्ती आजच्या स्थितीला चिंतेमध्ये आहे की माझं कल्याण कसं होईल, माझं हे काम का होत नाही, माझ्या कुठल्या कमतरता आहेत. चिंता इतकी भयानक आहे. जर चिंता केली तर माणसाला चितेवर झोपावंच लागतं. पण जर का चिंतन केलं तर भगवंताला त्या व्यक्तीला भेटावंच लागतं. म्हणून जीवनात चिंता सोडा, चिंतन करा. हाच विषय आपण आजच्या भागामध्ये शिकणार आहोत. चला तर मग जाऊया विषयाकडे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शरीर निर्वाहनासाठी चिंता अर्थात विचार करण्याची आवश्यकता नाहीये. आपलं जीवन कसं व्यतीत होणार याच्यासाठी विचार करण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही म्हणणार, महाराज, विचार नाही केला तर कसं होईल? जर तुम्हाला हा प्रश्न पडतो तर हा प्रश्न पडला पाहिजे की विचार करून काहीच भेटणार नाही, पण मात्र चिंतन केलं तर सर्वस्व भेटू शकतो, त्यातनं मार्ग निघू शकतो. चिंता केली तर कधीच तुम्हाला मार्ग भेटणार नाही, पण मात्र चिंतन केलं तर भगवंत निश्चित तुम्हाला मार्ग दाखवेल. परंतु शरीर सोडल्यावर काय होईल? जे वयोवृद्ध व्यक्ती, त्यांना वाटतं की मी आयुष्यभरात सगळे पापकर्म केले, कोणाचा चांगला विचार केला नाही, कोणाशी चांगलं वागलो नाही, प्रत्येकाला त्रास दिलाय मी जीवनात, वेषण केले, माझ्या पत्नीचा छळ केला, माझ्या कुटुंबात योग्य वागणूक मी दिली नाही, समाजासमोर व्यवस्थित राहिलो नाही, प्रत्येकाला आदर सन्मान दिला नाही. पण आज माझे हातपाय पडले, मला कोण विचारत आहे? कोणीच नाही. आणि मी मेल्यानंतर माझी नरकामध्ये दुर्दशा काय होणार आहे? या अनेक प्रकारची प्रश्न आपल्याला सतवत असतात, त्रास देत असतात. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एक शब्द सुंदर सांगितलाय. हरी मुखे गाता हरपली चिंता, त्या न मागोता जन्म घेणे. ज्याने हरीचं चिंतन करून, ज्याने हरीचं चिंतन केलंय, त्याला पुन्हा हा नरदेह नाहीये, त्याला सद्गती आहे. ह्या हाडमासाच्या शरीरातनं त्याला कायमची मुक्ती भगवंत आपल्या चरणाशी त्याला बसवून घेतात. म्हणून माणसाने चिंता करता कामा नये, चिंतन करा. यासाठी चिंता करण्याची खूप आवश्यकता नसते, लक्षात घ्या. जे होणार आहे ते होऊनच राहील आणि जे होणार नाही ते कधी होणारच नाही, लक्षात घ्या. मग चिंता कोणत्या गोष्टीची करताय तुम्ही जीवनात? भगवंतानं आम्हाला जन्माला घातलंय म्हणून सोडून दिलंय असं नाही. आपण म्हणतो आपण एकाच देवाची लेकरं आहोत. भगवंत आपला आईबाप आहे आणि आपण सगळे एकाच देवाची लेकरं आहोत. आणि एक आई आपल्या भक्ताकडे बघणार नाही का? त्याची काळजी राहणार नाही का? पण भगवंतानं काय सांगितलंय?
तू तुझ्या स्वभावात परिवर्तन कर. माझी भक्ती एक रूपानं, एक मनानं कर आणि विचार करू नको. विचारच्या ऐवजी तू माझं चिंतन कर. तुझं निश्चित कल्याण होईल. पण प्रारब्धामध्ये जे भगवंतानं लिहून ठेवलं असेल ते निश्चित होणार आहे. त्याला कोणीही विधाता टाळू शकत नाही. पण जे होणार नसेल ते कधीच होऊ शकत नाही तुमच्या जीवनात. तुमचं चांगलंच होणार. आपल्याला आपल्यासाठी काही नको, कारण स्वरूपात अभाव नाही आणि शरीराला जे आवश्यक आहे ते प्रारब्धानुसार पूर्वीच निश्चित आहे. पण चिंता कोणत्या गोष्टीची तुम्हाला? तुम्ही जन्माला येण्याच्या आधीच भगवंतानं तुमचं भविष्य लिहिलंय. विषय लक्षात घ्या. तुम्ही जन्माला येण्याच्या आधीच भगवंतानं तुमचं भविष्य लिहिलंय आणि जे तुमच्या प्रारब्धात भोग असतील ते तुम्हाला भोगावेच लागेल. कारण गेल्या जन्माचे दुष्कर्म आपल्याला ह्या जन्मी भोगावे लागतात. म्हणून ह्याच जन्मी चांगलं कार्य करा की येणाऱ्या जन्मामध्ये भोग घेण्याची गरज पडणार नाही, भोग भोगण्याची आवश्यकता पडणार नाही. हा जन्म चांगला सार्थकी बनवा. तुमच्या जीवनात संकट आहेत ना, संकटांना पार जा. भगवंताचा पाय सोडू नका, भगवंताचे चरण सोडू नका, त्याचं ध्यान भजन सोडू नका. भगवंताच्या सदैव जवळीक राहा. हेच जीवन तुम्हाला बदलवता येईल. देवाला तुमची दया वाटेल. काय सांगावं, तो तुमचं भविष्यही बदलवेल भविष्यामध्ये. म्हणून सगळ्यात आधी माणसाने बदलणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याशिवाय माणसाचं भविष्य कधीच बदलू शकत नाही. भगवंत देखील बदलू शकत नाही. मग तेव्हा भगवंत सांगणार त्याच्या प्रारब्धात जे आहे ते त्याला भोगावंच लागेल. भगवतद्वारा आपल्या निर्वाहाची व्यवस्था तर आहे, परंतु भोगाची योजना नाही. आपलं पोट कसं भरणार? आज आपण बघतोय कोरोनाचं संकट संपूर्ण विश्वावर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक लोक रस्त्यानं चालतायत. अनेकांना संकट झेलावी लागतायत. अनेकांची कामकाज बंद झालेत. जे पोटा पाण्यासाठी इकडे तिकडे हिंडताय त्यांना चिंता वाटते की जर मी दुपारचं जेवण करतोय तर सायंकाळी मला भेटेल का जेवणासाठी, याची देखील त्याला चिंता पडली. भगवंत काय सांगतात की मी तुझ्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली, तू ती काळजी करू नकोस. म्हणून तू कुठल्याही प्रकाराची मनात चिंता बाळगू नको. भगवान जे काही करतात आणि करतील त्यातच माझे हित आहे असा विश्वास करून प्रत्येक परिस्थितीच्या प्राप्तीस निश्चित राहावे. जीवनात एवढं लक्षात ठेवा, माझा भगवंत माझं कधीही वाईट करू शकत नाही. माझा भगवंत माझं सदैव कल्याणच करणार. एवढा माणसाचा, एका भक्ताचा भगवंतावर दृढ विश्वास पाहिजे. तुमचा विश्वास, तुमचं कर्तृत्व तुम्हाला इतकं सारी शिकवणूक जीवनामध्ये देऊन जाणार की तुम्ही इतके श्रेष्ठत्वाला जाणार की भगवंत म्हणाल की धन्य तुझी भक्ती आणि धन्य तुझं कर्तृत्व. तुझ्या कर्तृत्वानं, तुझ्या भगवत भक्तीनं भगवंत तुझ्यावर प्रसन्न होईल आणि तुला वाटेल ते जीवनात देऊन मोकळा होईल. दुःख चिंतेचे कारण वस्तूचा स्वभाव नाही तर मूर्खपणा आहे. दुःख आणि चिंता करणे म्हणजे वस्तुतः हा विषय महत्त्वाचा नाहीये, ही मूर्खता आहे, हे लक्षात घ्या. हा मूर्खपणा सत्संगाने समाप्त होतो. म्हणून संतांची संगती असावी, प्रवचन ऐकावे, कथा कीर्तन ऐकावे, ज्या माध्यमातून आपल्या मनात, आपल्या स्वभावात परिवर्तन होईल, परिवर्तन घडलं पाहिजे. तरच तुम्ही जीवनाची योग्य वाटचाल चालू शकाल. मनुष्य जसा जसा आपल्या शरीराची चिंता सोडतो तसे तसे संसार त्याच्या शरीराची चिंता करू लागते. अनेकांना वाटतं की मी घरातच बसावं, मला काहीच कामधंदे करायचे नाहीये, मी फक्त आयतं खाणार आहे. अशा परिस्थितीमध्ये जगणारे लोक काही काळानं ह्या लोकांना संसाराची देखील आणि आपल्या शरीराची देखील चिंता वाटू लागते. आणि मग जेव्हा
हातपाय पडतात त्यावेळेला तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण योग्य वेळ जेव्हा होती तेव्हा तू हातपाय झटकले नाही, स्वतःसाठी झटला नाही, आणि आज काय उपयोग आहे हे लक्षात घ्या. हे जग, हे कलियुग असं आहे. पैसा असेल तर तुमच्याकडे लाखो लोक येतील, पैसा नसेल तर एकही मागे वळून बघणार नाही, असं हे कलियुग आहे. मग पैसा कमवा, पण पैसा कमवत असताना अनितीचा कमवू नका. काबाळ कष्ट करा, नीतीनं पैसा कमवा, आयुष्यभर टिकेल. अनितीचा पैसा कधीच जीवन योग्य पद्धतीने जगू देत नाही, पण नियतीनं कमवलेला, नीतीनं कमवलेला पैसा आयुष्यभर आपल्यासोबत राहतो, आयुष्यभर राहतो. भगवंताच्या भरोशावर राहिलेल्या कोणत्याही प्रकारची चिंता टिकूच शकत नाही. ज्याने भगवंतावर विश्वास ठेवलाय आणि जो भगवंताच्या भरोशावर आहे की माझा भगवंत माझं निश्चित कल्याण करेल आणि मला या चिंतेतनं मुक्त करेल, ज्याच्या मनात असा विचार असेल त्याचा रखवाला खऱ्या अर्थानं भगवंत असतो, त्याची चिंता मिटवण्यासाठी. जे करायला नको ते करण्याचे आणि जे करायला पाहिजे ते न करण्याने चिंता आणि भय होते. आपण जीवनामध्ये हेच करतो, जे करायला नको त्याच गोष्टी करतो, मग आपल्याला चिंता वाटते. जे करायला पाहिजे ते आपण कधी करतच नाही. मग कलियुगात साधनं काय आहेत? भगवंताची भक्ती करा. ते आपण करतो का? नाही करत. एक मनानं करत नाही. साधं देवपूजेसाठी बसलो तर 17 वेळेस आपण जागेवरून उडबैस करतो. नामस्मरण मुखात राहत नाही. नामस्मरणाच्या ऐवजी मुखामध्ये अभद्र शब्द जास्त असतात. आपण कुठून या चिंतेतनं मुक्त होणार आहात? भगवान आपल्यापेक्षा अधिक जाणतात आणि आपल्यापेक्षा अधिक समर्थ आहेत आणि आपल्यापेक्षा अधिक दयाळू आहेत, पण आपण चिंता का करावी? भगवंत भक्तांना सर्व काही देणार, या चिंतेतनं देखील मुक्त करणार आहेत. पण तुझा विश्वास, तुझा ध्येय भगवंताशी जोड. तुला कशाचीच गरज भासणार नाही, कशाची कमतरता भासणार नाही. जीवनात तू सगळ्यात उत्तम आणि योग्य व्यक्ती ठरशील. म्हणून चिंता करू नका, विचार सोडा. कोरोनाचं संकट आलंय, कसं होणार, काय होणार, ही प्रत्येकाला चिंता पडली. ही चिंता सुद्धा सोडा. जे प्रारब्धात असेल तेच जीवनात येऊन घडणार, त्याला कोणीच रोखू शकत नाही. पण आपल्याला त्याच्यासाठी काय करायचंय? घराच्या बाहेर निघायचं नाहीये, घरात राहायचंय, सुरक्षित राहायचंय, स्वतःचा सांभाळ करायचा आहे, जेणेकरून भविष्यात आपल्याला चिंता उद्भवणार नाही. घरात राहणे म्हणजे काय? घरात राहून भगवंताची भक्ती करा, नामस्मरण करा, जप साधना करा. कोरोनासारखी महामारी आपल्या जीवनात तर कधीच येणार नाही मग. आणि ज्याने नियमाचं उल्लंघन केलंय तो ह्या कोरोनाच्या ताब्यात अवश्य सापडलाय. म्हणून योग्य बना, चिंता सोडा, चिंतन करा आणि स्वतःला आनंदी बनवा. आज चिंता या विषयावरचं प्रवचन मी संपवतो. आपल्यावर कृपा सद्गुरू साईनाथांची सदैव राहो हीच साईचरणी प्रार्थना. ओम साईराम.